संकल्प प्रतिष्ठानच्या माध्यमातून दहीहंडी उत्सवाचं आयोजन करण्यात आलं आहे। यंदाचं 19वे वर्ष आहे। रवींद्र फाटक यांच्याकडून दहीहंडीचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि आता राज्यभर दहीहंडीचा उत्साह पाहण्यास मिळतोय। मानवी मनोरे रचण्यात आता जे तरुण मंडळी आहेत ते आता व्यस्त असताना पाहायला मिळतात, कारण आता नवी मुंबई आणि पुण्यात सुद्धा याचा उत्साह पाहण्यास मिळतोय। म्हणजेच राज्यभर याचा उत्साह पाहण्यास मिळतोय। ठाण्यात सुद्धा रवींद्र फाटक हे दरवर्षी या दहीहंडीचं आयोजन करत असतात आणि इथे मोठ्या संख्येने गोविंदा इथे मानवी मनोरे रचायला इथे उपस्थित असतात। मोठ्या उत्साहात इथे वातावरण पाहावयास मिळत आहे। ठाण्यातून कुणाल भोईटे हे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। कुणाल, आता तिथला उत्साह कसा आहे? कुणाल, माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचतोय? तर काही तांत्रिक अडचणींमुळे कुणालचा संपर्क तुटलेला आहे। आता आपण ठाण्याची दृश्य पाहतोय, कारण ठाण्यात दहीहंडीचा उत्साह शिगेला पोहोचलेला आहे। मोठ्या प्रसन्नमय वातावरणात दहीहंडीला सुरुवात झालेली आहे। त्याचबरोबर मोठ्या संख्येने गोपाळ इथे पोहोचतायत, मनोरे रस्ताना पाहायला मिळत आहेत आणि त्याचबरोबर गाण्यावर थिरकतानाही पाहायला मिळत आहेत। तर ठाण्यातून आमचे प्रतिनिधी कुणाल भोईटे हे जोडले गेलेले आहेत। कुणाल, तिथलं वातावरण कशा प्रकारे आहे? किती गोविंदा पथक तिथे सहभागी झाल्याचं पाहायला मिळतंय, उपस्थित असल्याचं पाहायला मिळत आहेत? गोविंदा पथक या ठिकाणी आलेले आहेत आणि त्यांचा उत्साह आपण पाहू शकतोय। मोठा उत्साह आहे, कारण आजचाच दिवस त्यांचा आहे आणि 7 थर लावणार आहेत। आपण या ठिकाणी पाहतोय की हे जे गोविंदा पथक आहेत त्या ऑलरेडी सगळीकडे जे पथक आहेत त्या थर लावून आलेले आहेत आणि या ठिकाणी आपण त्यांचा उत्साह पाहतोय। वरून मेघराजा बरसतोय तर दुसरीकडे या गोविंदांचा उत्साह देखील शिगेला पोहोचलेला आहे। तर या ठिकाणी जी स्वामी प्रतिष्ठानची दहीहंडी आहे, या स्वामी प्रतिष्ठानच्या दहीहंडीचं पूजन जे आहे ते या ठिकाणी सुरू आहे। याच मानाच्या दहीहंडीचं आता पूजन जे आहे ते सुरू असलेलं पाहायला मिळतंय आणि हीच दहीहंडी फोडण्यासाठी या ठिकाणी दिवसभरामध्ये हजारो लाखो जे गोविंदा पथक आहेत ते येताना पाहायला मिळत असतात आणि या ठिकाणी आता गोविंदा पथकांचं आगमन व्हायला सुरुवात झालेली आहे। सर्वच गोविंदा पथक कुणी 7 थर, कुणी 8 थर अशा प्रकारचे मानवी मनोरे जे आहेत ते रस्त्यानं पाहायला मिळणार आहेत। त्याचप्रमाणे या ठिकाणी जे काही गाणी लागलेली आहेत स्पीकरच्या माध्यमातून, त्या स्पीकरच्या तालावर देखील हेच गोविंदा नाचताना थिरकताना याच ठिकाणी पाहायला मिळणार आहे। प्रज्ञा।
क्या बात है, कमाल कमाल कमाल, खूप छान परफॉर्मन्स झाला सॅड्रिक तुझे. तर संकल्प प्रतिष्ठानची दहीहंडी मधली ही आपण दृश्य पाहिलेले आहे. सुंदर असा नृत्याविष्कार तिथे सादर करण्यात आलेला आहे आणि लाखोंच्या संख्येने आपल्याला इथे गर्दी झालेली पाहायला मिळते. आत्तापासूनच दहीहंडीला खरं तर सुरुवात झालेली आहे आणि आत्ताच एवढी गर्दी झालेली आहे. हळूहळू ही गर्दी वाढत जाणार आहे. दहीहंडी रसिक इथे येत जाणार आहेत. गोविंदा पथकं देखील इथे यायला लागलेली आहेत आणि एक उत्साह इथे आपल्याला पाहायला मिळतोय आणि त्यामध्ये दुग्ध शर्करा योग म्हणून पावसाने देखील सुरुवात केलेली आहे. आता जरी पाऊस थांबलेला असला तरी सुद्धा दहीहंडी आणि पाऊस हे एक वेगळं समीकरण आहे आणि तो पाऊस बरसून गेलेला आहे. त्यामुळे हा उत्साह शिगेला पोचलेला आपल्याला पाहायला मिळतो. तर स्वामी प्रतिष्ठानची ही दृश्य आपण पाहतो आहेत. इथे देखील आता हळूहळू दहीहंडी रसिक हे जमायला लागलेले आहेत आणि व्यवस्थित असं आयोजन इथे करण्यात आलेलं आहे. हळूहळू इथे देखील गोविंदा पथकं यायला लागतील. तर सलामी दिली जाणार आहे आणि उत्कृष्ट असं आयोजन इथे करण्यात आलेलं आहे. सगळ्याच दृष्टीने सुरक्षेच्या दृष्टीने देखील पावलं उचलण्यात आलेली आहेत. या गोविंदा पथकांना व्यवस्थित अशी सुरक्षा पुरवण्यात यावी यासाठी हार्नेस किंवा मॅट या सगळ्या गोष्टी उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहे आणि बालगोपाळांची काळजी देखील त्याच पद्धतीने घेतली जाते आणि त्यामुळे तो उत्साह वेगळाच दिसून येतो आहे. तर आपल्या सोबत आपले प्रतिनिधी कुणाल भोईटे सोडलेले गेलेले आहेत. कुणाल, आता सध्या तिथलं वातावरण कसं आहे? जाणवी, ज्या दहीहंडीची सर्वच बालगोपाळ जे आहेत ते फोडण्यासाठी आतुर असतात, ती दहीहंडी आता तयार केली जाते. मानाची हंडी, स्वामी प्रतिष्ठानची हंडी जी आहे ती या ठिकाणी तयार होतीये. ही हंडी जी आहे ती फोडण्यासाठी सर्वच बालगोपाळ इच्छुक असतात. प्रत्येक जण 8 तर 9 तर लावण्याचा प्रयत्न करत असतो. जास्तीत जास्त तर या ठिकाणी लागतात. तोच या संपूर्ण दहीहंडी फोडण्याचा मानकरी ठरला जातो आणि या ठिकाणी एक वेगळा उत्साह जो आहे तो पाहायला मिळतोय. सर्व गोविंदा पथक जे आहेत ते यायला सुरुवात झालेली आहे आणि आता या दहीहंडीला देखील सजवण्यात येत आहेत आणि हार्नेस देखील, म्हणजे जो गोविंदा या ठिकाणी सगळ्यात शेवटच्या थरावर असेल त्या गोविंदाला एक सेफ्टी म्हणून हार्नेस बांधण्यात येतो. तो देखील या ठिकाणी वाढण्यात येणार आहे जेणेकरून कोणत्याही गोविंदाला दुखापत होऊ नये. सुरक्षेच्या दृष्टिकोनातून सर्वच जे उपाय आहेत त्या करण्यात आलेल्या आहेत. तर इकडे आता आपण गोविंदांचा उत्साह पाहतोय. सर्व जी गोविंद आहेत ते तालावरती फिरकतात, नृत्य करतायत आणि हा जो सोहळा आहे, हा जो उत्सव आहे तो वर्षातून एकदाच येत असतो आणि सर्व बालगोपाळ जे आहेत ते वर्षभरातून याच सणाची आतुरतेने वाट पाहत असतात आणि तो क्षण आज आलेला आहे. आणि काही वेळापूर्वी या ठिकाणी मेघराजा देखील बरसलेला होता. आपण छोट्या बालगोपाळ देखील पाहतोय. छोट्या मुली देखील बालगोपाळांच्या वेशामध्ये या ठिकाणी आलेल्या आहेत. सर्वांचाच एक आकर्षण आहे बालगोपाळ त्या उत्साहात या ठिकाणी येत असतात. आरे युवा या ठिकाणी आलेला आहे. सर्वच मुंबई असेल, ठाणे असेल, त्याचप्रमाणे नवी मुंबई असेल, या ठिकाणावरून सर्वच गोविंदा पथक जे आहेत ते या ठिकाणी यायला सुरुवात झालेली आहे. काही वेळात ज्यावेळेस ही स्वामी प्रतिष्ठानची दहीहंडी बांधणी पूर्ण होईल त्यानंतर सलामीला सुरुवात होईल आणि थरार जो आहे तो आपल्याला जय महाराष्ट्र वृत्तवाहिनीवरती पाहायला मिळेल. अगदीच कुणाला आपण पाहिलं इतकं सुंदर दहीहंडी बनवतानाचे, म्हणजे ते मिश्रण तयार करतानाचे देखील दृश्य तुम्ही आम्हाला दाखवली आहेत आणि एकंदरच हा उत्साह आपल्याला पाहायला मिळतोय. एक वैविध्यपूर्ण जसे मेसेजेस दिले जातात. आता आपण बघितलंय की राज्यामध्ये महिला अत्याचार वाढतं प्रमाण वाढतं आहे आणि त्यामुळे सगळ्याच दहीहंडीमध्ये एक जागरूकता म्हणून काही ना काही मेसेज दिला जातोय, काही ना काही संदेश दिला जातो आहे. तिथल्या दहीहंडीमध्ये, स्वामी प्रतिष्ठानच्या दहीहंडीमध्ये असं काय वेगळेपण केलं गेलं आहे?
दरवर्षी स्वामी प्रतिष्ठानच्या याच दहीहंडीमध्ये वेगवेगळे उपक्रम राबवले जातात. मागच्या वर्षी कॅन्सरचं चेकिंग आणि निदान करण्यासाठी अनेक महिलांचा या ठिकाणी उपक्रम राबवण्यात आला होता. तर यावर्षी महिला सक्षमीकरण आणि महिला सुरक्षितता या गोष्टीवरती जनजागृती जी आहे ती स्वामी प्रतिष्ठानच्या माध्यमातून करण्यात येणार आहे. त्यामुळे जनजागृती करून या दहीहंडी उत्सवाचं आयोजन जे आहे ते स्वामी प्रतिष्ठानच्या शिवाजी पाटील यांच्या माध्यमातून दरवर्षी करण्यात येत असतं. आणि हे जे गोविंदा पथक आहे ते आत्तापासून सज्ज झालेले आहेत. त्यांचा उत्साह आज लग्नात लावण्यासारखा नाहीये, कारण मोठ्या प्रमाणात हे गोविंदा पथक जे आहेत ते आलेले पाहायला मिळतात. तर या ठिकाणी महिला गोविंदा पथक देखील मोठ्या प्रमाणात आलेले पाहायला मिळतात. या महिला गोविंदा पथकांना देखील या ठिकाणी संधी दिली जाणार आहे. आणि हे महिला गोविंदा पथक आज किती थर लावणार आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत. ताई, आज किती थर तुम्ही लावणार आहात या ठिकाणी आणि कशा प्रकारे तुमचा उत्साह आहे? 6 किंवा 5. तुमच्या गोविंदा पथकाचं नाव काय आहे, कुठून आलेलं आहे? गावदेवी महिला गोविंदा पथक, कोरेगाव. तुम्ही तुमचं नेमकं प्रॅक्टिसची टायमिंग काय असायची, कशा प्रकारे सर्व मुली ज्या आहेत त्या प्रॅक्टिसला यायच्या, कशा प्रकारे तुम्ही मेहनत घेतलेली आहे हे 6 थर रचण्यासाठी? आम्ही डेली प्रॅक्टिसला यायचो, डेली मेहनत करायचो. आमची 2 तास मिनिमम प्रॅक्टिस चांगलं. महिला सक्षमीकरण जे आहे ते कशा प्रकारे आहे, किंवा महिला देखील या ठिकाणी आपलं कौशल्य दाखवू शकतात, 6 थर रचू शकतात, 7 थर रचू शकतात. याचं एक उत्तम उदाहरण जे आहे ते हे महिला गोविंदा पथक आहे. आम्ही सुद्धा मुलांपेक्षा कमी नाहीये हे दाखवण्याचा हा प्रयत्न आहे. आणि मुलांच्या खांद्याला खांदा लावून या ठिकाणी ही दहीहंडी फोडण्यासाठी हे महिला पथक देखील सज्ज झालेलं पाहायला मिळतं. जाणवी, अगदीच अगदीच कुणाल, आपण पाहतो त्यांचा उत्साह देखील त्यांच्या चेहऱ्यावरती आपल्याला दिसतो आहे.